नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या सेकंड क्वेश्चनमध्ये टोटल सब क्वेश्चन्स 10 आहेत। त्यापैकी फर्स्ट सब क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे। आज आपल्याला सब क्वेश्चन 2 to 9 हे 8 सब क्वेश्चन्स आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहे आणि क्वेश्चन नंबर 10 साठी एक सेपरेट व्हिडिओ आपल्याला करायचा आहे। पहा, टोटल 10 सब क्वेश्चन्स आहेत। फर्स्ट सब क्वेश्चनचा व्हिडिओ आपण केलेला आहे। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 2 to 9 हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि क्वेश्चन नंबर 10 साठी आपल्याला सेपरेट व्हिडिओ करायचा आहे। क्वेश्चन नंबर 2, स्टेट दी साइन्स ऑफ। पहा, इथे आपल्याला साइन कोणते आहेत हे डिसाईड करायचं आहे। अँगल आहे 520 डिग्री आणि कोसेक, या अँगलची कोसेक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। त्याचप्रमाणे या अँगलची कॉट व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, त्याचप्रमाणे या अँगलची साइन व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला डिसाईड करायचं आहे। पहा, फर्स्ट आहे कोसेक 520 डिग्री, या व्हॅल्यूचं साइन काय येते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे आपण डिसाईड करू। अँगल किती आहे, 520 डिग्री आहे। हा अँगल केवढा असेल, अँगल 520 डिग्री। अँगल प्लसमध्ये आहे, प्लसमध्ये असेल तर आपण या डायरेक्शनमध्ये काउंट करणार आणि निगेटिव्ह असेल तर या डायरेक्शनमध्ये। अँगल प्लस आहे 520 डिग्री, एवढा 90 होईल, हा 180, हा 270 आणि हा 360, म्हणजे एक पूर्ण सर्कल 360चा आहे, बरोबर आहे। टोटल आहे 520, त्यापैकी एवढा अँगल काढलेला आहे आपण 360 डिग्रीचा, म्हणजे किती राहत आहे 160 डिग्री, बरोबर आहे। म्हणजे 160 डिग्री अजून पाहिजेत आपल्याला, हे 90 होतील, प्लस 90 ॲड करू आपण, म्हणजे अजून आपल्याला 70 लागतील, बरोबर आहे। म्हणजे एवढा अँगल येणार आहे। हा एवढा अँगल किती असणार आहे, पहा हा एवढा अँगल किती असेल, 520 डिग्री असेल। कोणत्या क्वाड्रंटला आहे, सेकंड क्वाड्रंटला। हा क्वाड्रंट फर्स्ट आहे, हा सेकंड क्वाड्रंटला आपल्याला माहिती आहे ASTC रूल, ॲड शुगर टू कॉफी। एस म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक, हे दोन कसे असतात, पॉझिटिव्ह असतात, बाकीचे व्हॅल्यू निगेटिव्ह असतात। येथे काय आहे, कोसेक आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंटला कोसेक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, म्हणजे 520 डिग्री या अँगलची कोसेक व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे। इथे लिहिणार आपण 520 डिग्री म्हणजे काय, 360 डिग्री, एक पूर्ण सर्कल होईल, बरोबर आहे। आणि प्लस त्यामध्ये आपल्याला 160 डिग्री ॲड करावे लागतील, म्हणजे 160 डिग्री। हा अँगल कुठे येत आहे, आपला सेकंड क्वाड्रंटला येत आहे, हा अँगल येत आहे सेकंड क्वाड्रंटला, बरोबर आहे। येथे लिहिणार आपण देअरफॉर 520 डिग्री लाईज, हा अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट, 160 डिग्री अँगल येत आहे सेकंड क्वाड्रंटला आणि प्लस त्यामध्ये 360, म्हणजे टोटल अँगल होत आहे 520चा, तो येत आहे सेकंड क्वाड्रंटला। येथे लिहिणार इन सेकंड क्वाड्रंट कोसेक व्हॅल्यू is positive, therefore cosec 520 डिग्री is positive, ही व्हॅल्यू कशी असेल, पॉझिटिव्ह असणार आहे, is positive। cot 1899, हा अँगल 1899 डिग्री, हा अँगल कुठे असणार आहे, कोणत्या क्वाड्रंटला येईल, किती आहेत 1899 आहेत, एक प्लसमध्ये आहेत, म्हणजे या डायरेक्शनमध्ये काउंट करणार आपण, एक सर्कल 360 होतील। अँगल खूप मोठा आहे, पुन्हा एक सर्कल घेऊ आपण, यामध्ये 360 ॲड केले आपण तर हे 720 होतील, बरोबर आहे। दोघांची ॲडिशन, एवढा अँगल झालेला आहे 720चा, पुन्हा 360 ॲड करू आपण, तर 360 ॲड केल्यानंतर हे किती होतील,
1080 डिग्री लहान आहेत. अजून एक राऊंड घेतला आपण 360 ॲड होतील. पुन्हा एक राऊंड घेऊ आपण, पुन्हा 360 ॲड होतील. पाय 1899 म्हणजे आता आपल्याला फक्त 99 डिग्री पाहिजे. बरोबर आहे. एवढे राऊंड घ्यावे लागतात आपल्याला. पहा एवढे सर्कल होतील 1 2 363 364 आणि 365. 5 राऊंड झालेले आहेत आपले. बरोबर आहे. त्यावेळी अँगल किती आलेला आहे? एवढा आलेला आहे. आपला अँगल किती आहे? पुढे 99 पाहिजे. 89 म्हणजे 90, हे 90 ॲड केले आपण. बरोबर आहे. अँगल किती झाला? एवढा झालेला आहे. परंतु 99 आहे म्हणजे पुढे 9 डिग्री पाहिजे आपल्याला. हा अँगल येणार आहे या क्वाड्रंटला. हे 9 डिग्री आहेत. बरोबर आहे. हे 90 डिग्री आहेत आणि एवढा अँगल 5 राऊंडचा किती होत आहे? 1800. म्हणजे टोटल अँगल किती होईल? एवढा होईल 1800. हा प्लस 90 आणि हा प्लस 9. बरोबर आहे. म्हणजे हा जो अँगल आहे तो एवढा अँगल आहे, तो येत आहे सेकंड क्वाड्रंटला. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. परंतु व्हॅल्यू कोणती काढायची आपल्याला? कॉटची व्हॅल्यू काढायची. सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह आणि कोसेक पॉझिटिव्ह. येथे व्हॅल्यू काढायची आपल्याला कॉटची. म्हणजे कॉट कसा असेल? निगेटिव्ह असणार आहे. हा अँगल म्हणजे कसा दाखविणार आपण? 365 टाईम्स आहेत. 1 2 3 4 आणि 5 टाईम्स. बरोबर आहे. म्हणजे 5 टाईम्स इंटू 360. 360चे 5 राऊंड होत आहेत आणि त्यामध्ये आपल्याला प्लस करावे लागेल हे 99 डिग्री. परंतु हा 99 डिग्री सेकंड क्वाड्रंटला येत आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण देअरफॉर 1899 डिग्री इज लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हा पण अँगल सेकंड क्वाड्रंटला येत आहे. सेकंड क्वाड्रंट. हा अँगल सेकंड क्वाड्रंटला येत आहे. इन सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट. आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे? कॉटची पाहिजे. बरोबर आहे. इन सेकंड क्वाड्रंट कॉट व्हॅल्यू इज निगेटिव्ह. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. आपल्याला कॉट पाहिजे. म्हणजे कॉट कसा असेल? या सेकंड क्वाड्रंटला निगेटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट कॉट व्हॅल्यू इज निगेटिव्ह. देअरफॉर कॉट हा अँगल इज निगेटिव्ह. ही व्हॅल्यू कशी येणार आहे? निगेटिव्ह. आता ही व्हॅल्यू चेक करू आपण, प्लस आहे का मायनस आहे. अँगल आहे 986 डिग्री. हा ॲक्च्युअली अँगल केवढा असणार आहे? पहा एवढा अँगल 360 असेल. बरोबर आहे. एक राऊंड म्हणजे 360 पूर्ण सर्कल. पुन्हा एक राऊंड केला आपण या पॉईंटपर्यंत तर हे 360 म्हणजे 720 होतील. बरोबर आहे. अजून एक राऊंड केला आपण तर आपल्या अँगलपेक्षा जास्त होतील. आपल्या अँगलपेक्षा ही जास्त व्हॅल्यू होईल. बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? 986. म्हणजे पूर्ण राऊंड आपल्याला घेता येणार नाही. किती एक कमी पडतात आपल्याला? अँगल आहे 986 म्हणजे 986 हा अँगल एवढा काढलेला आहे आपण 720. 266 प्लस करावं लागेल आपल्याला 266. बरोबर आहे. म्हणजे अँगल होईल 986चा. 2 राऊंड झालेले आहेत म्हणजे अँगल झालेला आहे 720चा. बरोबर आहे. यामध्ये आपल्याला 266 ॲड करावे लागतील. हे 90 होतील, हे 180 होतील, हे 270 होतील. 270 जास्त आहे, थोडा कमी असेल. बरोबर आहे. 4 डिग्री कमी असेल 270ला. म्हणजे अँगल असा असणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की हा जो अँगल आहे 986 हा येत आहे आपला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटला. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल असणार आहे 986 टोटल अँगल. हा अँगल म्हणजे काय? 2 राऊंड होतील 360चे. 360 इंटू 2. बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करावा लागेल अँगल 266.
म्हणजे हा अँगल येत आहे थर्ड क्वाड्रंटला. देअरफॉर 986 डिग्री लाईज, हा अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आपल्याला काय पाहिजे? साईन पाहिजे. थर्ड क्वाड्रंटला कोणते पॉझिटिव्ह असतात? AST. येथे टॅन आणि कॉड पॉझिटिव्ह असतो. टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. आपल्याला साईन पाहिजे, म्हणजे साईन येथे कसा असेल? निगेटिव्ह असणार आहे. येथे लिहिणार इन थर्ड क्वाड्रंट, इन थर्ड क्वाड्रंट साईन व्हॅल्यू, साईन फक्त असं साईन नका लिहू, साईन व्हॅल्यू लिहिताना साईन असं नाव लिहा. साईन व्हॅल्यू, साईन व्हॅल्यू इज निगेटिव्ह असते. थर्ड क्वाड्रंटला साईन व्हॅल्यू निगेटिव्ह असते. देअरफॉर म्हणजे साईनचा हा अँगल 986, साईनसमोर कोणताही अँगल असेल तर तो थर्ड क्वाड्रंटला निगेटिव्ह असणार आहे. साईन 986 इज निगेटिव्ह. हा अँगल निगेटिव्ह येत आहे, हा अँगल पॉझिटिव्ह येत आहे, हा अँगल निगेटिव्ह आणि हा पण अँगल निगेटिव्ह येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. स्टेट दी क्वाड्रंट इन विच थीटा लाईज. पहा थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल हे आपल्याला इथे स्टेट म्हणजे डिसाईड करायचं आहे. टॅन थीटाची व्हॅल्यू लेस दॅन आहे 0 आणि सेक थीटाची व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन 0. तर म्हणजे तो अँगल थीटा कोणत्या क्वाड्रंटला असणार आहे. आपल्याला हे माहिती आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. येथे ऑल पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. येथे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, त्याचा रेसिप्रोकल हे पॉझिटिव्ह असतात. येथे ऑल पॉझिटिव्ह असतात. AST येथे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह असतात. बाकी सर्व निगेटिव्ह असतात. हे दोन सोडून बाकीचे निगेटिव्ह. येथे ASTC, सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक, हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी निगेटिव्ह. ASTC. ए म्हणजे ऑल, एस म्हणजे फक्त साईन आणि त्याचा रेसिप्रोकल, टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह, बाकी निगेटिव्ह. पण टॅन कसा आहे? लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे कसा आहे? निगेटिव्ह आहे. पहा आपण असं लिहू. पहा या दोन्ही कंडिशन मॅच होत असतील तर थीटा कोणत्या क्वाड्रंटला असणार आहे. टॅन थीटा आपल्याला लेस दॅन 0 दिलेला आहे, म्हणजेच काय? लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. देअरफॉर टॅन थीटा इज निगेटिव्ह. ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह असेल. लेस दॅन 0 म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे? निगेटिव्ह आहे. टॅन थीटा इज निगेटिव्ह. आता टॅन व्हॅल्यू, टॅन थीटा इज निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटला असतो? निगेटिव्ह पाहिजे आपल्याला. टॅन निगेटिव्ह पाहिजे. येथे ऑल पॉझिटिव्ह असतात, येथे टॅन निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. हे दोनच पॉझिटिव्ह म्हणजे टॅन निगेटिव्ह आहे. येथे टॅन पॉझिटिव्ह असतो, येथे पण टॅन निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. येथे टॅनची व्हॅल्यू कशी असते? निगेटिव्ह. टॅन निगेटिव्ह या क्वाड्रंटला आणि या क्वाड्रंटला. टॅन थीटा इज निगेटिव्ह इन सेकंड अँड फोर्थ. इन सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. पहा क्वाड्रंट हे रोमन अंकामध्ये लिहायचे आहेत. फोर्थ क्वाड्रंट. एकतर या क्वाड्रंटला थीटा असेल किंवा या क्वाड्रंटला असेल तरच टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आता दुसरी कंडिशन काय आहे? सेक थीटा आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. सेक थीटा ग्रेटर दॅन 0 आहे. देअरफॉर सेक थीटा इज पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आता सेक थीटा इज पॉझिटिव्ह. सेक थीटा इज पॉझिटिव्ह. सेक पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला, परंतु कोणत्या क्वाड्रंटला असतो? इन सेक थीटा आपल्याला ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. सेक थीटा पॉझिटिव्ह कुठे असेल? फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह म्हणजे येथे सेक थीटा पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. हा पण आपल्याला क्वाड्रंट घेता येईल. येथे सेक निगेटिव्ह आहे, घ्यायचा नाही. येथे पण सेक निगेटिव्ह आहे, घेता येत नाही.
येथे पण सेक पॉझिटिव्ह आहे, येथे सेक पॉझिटिव्ह आहे, म्हणजे येथे सेक कसा आहे पॉझिटिव्ह. हा क्वाड्रंट आणि हा क्वाड्रंट. आपल्याला सेक पॉझिटिव्ह पाहिजे, एकतर फर्स्टला असेल किंवा फोर्थला असेल. सेक थिटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट परंतु दोन्ही कंडिशन मॅच होत असतील तर थिटा कोणत्या क्वाड्रंटला असेल. पहा येथे सेकंड आणि फोर्थ आहे, येथे फर्स्ट आणि फोर्थ आहे. फर्स्ट क्वाड्रंट घेतला आपण तर हे मॅच होईल, पण हे मॅच होणार नाही. सेकंड क्वाड्रंट घेतला तर हे मॅच होईल, पण हे मॅच होणार नाही. दोन्ही कंडिशन मॅच होत असतील तर थिटा आपला कॉमन काय आहे फोर्थ. म्हणजे थिटा कुठे आहे फोर्थ क्वाड्रंटला. येथे लिहिणार आपण देअरफॉर थिटा लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटला थिटा असेल. दोन्ही मॅच होण्यासाठी कॉमन क्वाड्रंट आपल्याला पाहिजे. नेक्स्ट पहा सेकंड सब क्वेश्चन. साइन थिटा लेस दॅन झिरो. लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह आहे. कॉस थिटा लेस दॅन झिरो हा पण निगेटिव्ह आहे. पहा साइन थिटा लेस दॅन झिरो आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय साइन थिटा इज निगेटिव्ह आहे. लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. ग्रेटर दॅन झिरो म्हणजे झिरोपेक्षा ग्रेटर म्हणजे काय पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. साइन थिटा इज निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटला असतो इज निगेटिव्ह इन. येथे ऑल पॉझिटिव्ह आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. साईन निगेटिव्ह येथे साईन पॉझिटिव्ह असतो म्हणजे साईन निगेटिव्ह येथे असेल, बरोबर आहे. या क्वाड्रंटला साईन निगेटिव्ह असतो. आणि येथे कॉस पॉझिटिव्ह म्हणजे येथे साईन पण कसा असतो निगेटिव्ह असतो. म्हणजे थर्ड आणि फोर्थ. साइन थिटा इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. ही कंडिशन कधी मॅच होईल एकतर थिटा थर्डला असेल किंवा फोर्थला असेल. अँड कॉस थिटा आपल्याला कसा पाहिजे कॉस थिटा आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. देअरफॉर कॉस थिटा याचाच अर्थ काय होतो कॉस थिटा इज निगेटिव्ह. आता कॉस थिटा निगेटिव्ह कधी असतो कॉस थिटा इज निगेटिव्ह. ही व्हॅल्यू निगेटिव्ह असते कधी कोणत्या क्वाड्रंटला. येथे ऑल पॉझिटिव्ह आपल्याला कॉस निगेटिव्ह पाहिजे. येथे ऑल पॉझिटिव्ह, येथे साईन पॉझिटिव्ह आणि हे दोनच पॉझिटिव्ह असतात म्हणजे येथे कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे. येथे हे दोन पॉझिटिव्ह म्हणजे कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे. येथे कॉस पॉझिटिव्ह म्हणजे या क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह आणि या क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह. सेकंड आणि थर्ड. कॉस थिटा इज निगेटिव्ह इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. कॉमन क्वाड्रंट कोणता आहे येथे थर्ड फोर्थ आहे, येथे सेकंड थर्ड आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंट कॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे थिटा कुठे असायला पाहिजे या दोन्ही कंडिशन मॅच होतील एकाच वेळी तर थिटा आपला थर्ड क्वाड्रंटला असला पाहिजे. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. नेक्स्ट पहा थर्ड सब क्वेश्चन. साइन थिटा ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि टॅन थिटा लेस दॅन झिरो हा लेस आहे म्हणजे झिरो ग्रेटर आहे म्हणजे हा कसा आहे निगेटिव्ह आहे. साइन थिटा ग्रेटर आहे झिरो. देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू कशी आहे इज पॉझिटिव्ह. साइन थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कधी असते इज पॉझिटिव्ह व्हेन थिटा इज इन. पॉझिटिव्ह कधी असेल साइन थिटा पॉझिटिव्ह पाहिजे. येथे ऑल पॉझिटिव्ह म्हणजे येथे साइन पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. येथे पण साइन पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. बाकी ठिकाणी साइन निगेटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. येथे लिहिणार आपण साइन थिटा इज पॉझिटिव्ह व्हेन थिटा इज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. टॅन थिटा लेस आहे झिरोपेक्षा म्हणजेच काय
टॅन थीटा ही व्हॅल्यू इज निगेटिव्ह आहे. एवढी व्हॅल्यू किती आहे? निगेटिव्ह आहे. टॅन निगेटिव्ह कधी असतो? टॅन इज निगेटिव्ह व्हेन थीटा इज इन कोणत्या क्वाड्रंटला पाहिजे? टॅन निगेटिव्ह. येथे ऑल पॉझिटिव्ह, आपल्याला टॅन निगेटिव्ह पाहिजे. येथे हे दोन पॉझिटिव्ह म्हणजे येथे टॅन निगेटिव्ह आहे, येथे टॅन पॉझिटिव्ह, आपल्याला निगेटिव्ह पाहिजे म्हणजे येथे पण टॅन निगेटिव्ह आहे. म्हणजे सेकंड आणि फोर्थ. इन सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. कॉमन काय आहे? दोन्ही कंडिशन एकाच वेळी मॅच होतील. तर कॉमन क्वाड्रंट कोणता आहे? फर्स्ट सेकंड. येथे सेकंड फोर्थ म्हणजे सेकंड क्वाड्रंट येथे आहे आणि येथे पण आहे. म्हणजे थीटा कोठे आहे? सेकंड क्वाड्रंटला. देअरफॉर थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. व्हिच इज ग्रेटर. ही एक व्हॅल्यू आहे आणि ही एक व्हॅल्यू आहे. या दोन व्हॅल्यूमध्ये कोणती व्हॅल्यू ग्रेटर आहे? कोणती व्हॅल्यू ग्रेटर आहे? अँगल ग्रेटर आहे म्हणजे ही व्हॅल्यू ग्रेटर आहे का आपण चेक करू. का अँगल लेस असून व्हॅल्यू ग्रेटर आहे हे पण चेक करू आपण. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? अँगल आहे 1856 डिग्री. हा अँगल केवढा आहे? हा अँगल आपण कोणत्या क्वाड्रंटला येतो ते चेक करू. एक राऊंड म्हणजे 360, दुसरा राऊंड म्हणजे 360 म्हणजे हे 720 होतील. बरोबर आहे. एवढा अँगल झाला 720. एक राऊंड म्हणजे 360 ॲड होतील, हे होतील 1080 डिग्री. पुन्हा एक राऊंड म्हणजे 360 ॲड होतील, एवढा राऊंड 1856. पुन्हा एक राऊंड घेऊ का आपण? 1 2 3 4. पुन्हा एक राऊंड घेऊ आपण, पुन्हा एक राऊंड घेऊ आपण, 5 राऊंड म्हणजे हे किती होतील? 1800. बरोबर आहे. 56 पाहिजे. आता यामध्ये आपल्याला 56 डिग्री ॲड पाहिजेत म्हणजे हा अँगल होईल 1856. 56 डिग्री म्हणजे क्वाड्रंट कोणता येणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. हा एवढा अँगल सपोज 56 डिग्री आहे, परंतु हे 5 राऊंड म्हणजे 1800 प्लस 56 म्हणजे एवढा अँगल किती झालेला आहे? 1856 डिग्रीचा. पूर्ण टोटल अँगल किती आहे? 1856 डिग्री. तर म्हणजे अँगल फर्स्ट क्वाड्रंटला येत आहे. बरोबर आहे. हा अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंटला. तर साईनची व्हॅल्यू कशी असते? येथे ऑल पॉझिटिव्ह असतात म्हणजे येथे साईन कसा आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. हा अँगल म्हणजे काय? 5 राऊंड होतील 360चे आणि त्यामध्ये प्लस करावा लागेल अँगल आपल्याला 56. बरोबर आहे. हा अँगल येत आहे फर्स्ट क्वाड्रंटला. देअरफॉर 1856 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. इन फर्स्ट क्वाड्रंट साइन व्हॅल्यू आपल्याला साइन व्हॅल्यू पाहिजे. इन फर्स्ट क्वाड्रंट साइन व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटला सर्वच पॉझिटिव्ह असतात म्हणजे साइन कसा आहे? इज पॉझिटिव्ह. हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे, त्याची साइन व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंटला असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच आपण काय लिहिणार? साइन हा अँगल 1856 डिग्री इज पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय? साइन 1856 डिग्री पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर आहे 0पेक्षा. सपोज 1 नंबर. आता ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू ग्रेटर आहे. बरोबर आहे. निगेटिव्ह व्हॅल्यूपेक्षा पॉझिटिव्ह व्हॅल्यू ग्रेटर असते म्हणजे हा अँगल आपल्याला ग्रेटर मिळणार आहे. चेक करू आपण. आता अँगल आहे 2006 डिग्रीचा. बरोबर आहे.
9 पहा इथे 5 राऊंड घेतले आपण, बरोबर आहे. 5 राऊंड घेतले, 360चे 5 राऊंड, 360चे 5 राऊंड घेतले आपण, तर अँगल होत आहे 1800 डिग्रीचा, बरोबर आहे. 5 राऊंड घेतले आपण तर अँगल एवढा होत आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला किती लागेल अजून, टोटल आहे 2006, त्यापैकी 5 राऊंड म्हणजे अँगल एवढा होत आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला किती लागतील अजून 206 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे टोटल अँगल किती होईल 2006 डिग्रीचा. पहा आता हे 5 राऊंड घेतले आपण, याच एक्झाम्पलवरून समजून घेऊ आपण. हा अँगल झालेला आहे 1800चा, बरोबर आहे. आता 206 पाहिजे, हे 90 होतील, हे 180 होतील, हे 270 येथे होईल. आपल्याला एवढेच पाहिजेत 206, 270 म्हणजे येथे येईल, बरोबर आहे. कमी पाहिजे आपल्याला 206, म्हणजे अँगल कुठे येणार आहे, या क्वाड्रंटला येणार आहे. कोणता क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. सपोज हा अँगल किती होईल आता 2006 डिग्रीचा, तो येणार आहे थर्ड क्वाड्रंटला. ह्या अँगलला कसं लिहिणार आपण 5 × 360, बरोबर आहे. आणि प्लस यामध्ये 206 डिग्री, इथे लिहिणार आपण देअरफॉर 206 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट, इन थर्ड quadrant, in third quadrant, in third quadrant. साइन व्हॅल्यू कशी असते थर्ड क्वाड्रंटला, AST. येथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, म्हणजे साइन निगेटिव्ह असतो. इन थर्ड क्वाड्रंट साइन व्हॅल्यू इज निगेटिव्ह. साईनच्या कोणत्याही अँगलची व्हॅल्यू येथे निगेटिव्ह मिळते आपल्याला. तर येथे आपण काय लिहिणार मग आपण, देअरफॉर साइन 2006 डिग्री हा अँगल कसा आहे, इज, ही व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, निगेटिव्ह, इज निगेटिव्ह. म्हणजे देअरफॉर साइन 2006 डिग्री निगेटिव्ह आहे, म्हणजे लेस आहे 0पेक्षा, बरोबर आहे. 2 नंबर फ्रॉम 1 and 2, ही पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे, म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे, ग्रेटर आहे. पहा इथे पुढे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2, पुढे लिहा फ्रॉम 1 and 2, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे ग्रेटर आहे. फ्रॉम 1 and 2 साइन 1856 डिग्री इज ग्रेटर दॅन साइन 2006 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्ह. पहा साईनची ही एक व्हॅल्यू आहे आणि साईनची ही एक व्हॅल्यू आहे. साईनचा अँगल येथे निगेटिव्ह आहे, येथे पॉझिटिव्ह आहे, तर येथे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल का, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. अँगल निगेटिव्ह आहे, व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल का, अँगल पॉझिटिव्ह आहे तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल का. या दोनपैकी कोणती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, हे आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. अँगल किती आहे -310 डिग्री आणि दुसरा अँगल कसा आहे +310 डिग्री. पहा मायनसमध्ये अँगल आहे, हे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. पहा अँगल काढायचा आहे -310 डिग्री. मायनस असेल तर या डायरेक्शनमध्ये काउंट करायचं आहे आणि प्लस असेल तर या डायरेक्शनमध्ये. पहा -310 डिग्री एवढा 90 होईल, -90 या डायरेक्शनमध्ये, एक्स ॲक्सिसच्या खाली या डायरेक्शनमध्ये. हा 180 होईल, बरोबर आहे, -180. हा अँगल होईल 270 डिग्री, -270 डिग्री होईल. यामध्ये आपल्याला अजून 40 डिग्री अँगल लागेल, बरोबर आहे. म्हणजे टोटल अँगल होईल -300, म्हणजे येथे 40 लागतील आपल्याला. हा अँगल येणार आहे या डायरेक्शनमधला.
तो अँगल किती आहे -310 डिग्रीचा. कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह असतात, ऑल पॉझिटिव्ह बरोबर आहे. म्हणजे साईनची व्हॅल्यू कशी मिळेल पॉझिटिव्ह. अँगल कसा आहे निगेटिव्हमध्ये आहे परंतु साईन व्हॅल्यू कशी मिळणार आहे फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे पॉझिटिव्ह. इथे लिहिणार आपण -310 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, इन फर्स्ट क्वाड्रंट, in first quadrant. Sin value is positive. साईनचा अँगल निगेटिव्ह जरी असेल आणि फर्स्ट क्वाड्रंटला असेल तर साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळते. देअरफॉर साईन ऑफ -310 डिग्री ही व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे कारण थिटा आपला फर्स्ट क्वाड्रंटला येत आहे. म्हणजेच काय दॅट इज किंवा देअरफॉर साईन -310 डिग्री पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर आहे 0पेक्षा बरोबर आहे. सपोज 1 नंबर. कोणती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे विचारलं आपल्याला, हीच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे. आता दुसरा अँगल आहे 310 डिग्री, तो पण चेक करू आपण. 310 डिग्री हा अँगल कसा आहे प्लसमध्ये आहे. प्लसमध्ये असेल तर आपण या डायरेक्शनमध्ये काउंट करणार, मायनसमध्ये असेल तर याप्रमाणे. हा अँगल प्लस आहे म्हणजे इकडून काउंट करणार आपण या डायरेक्शनमध्ये. हा 90 होईल, हा 180, हा 270 म्हणजे यामध्ये 40 डिग्री ॲड होतील बरोबर आहे. यामध्ये आता 40 डिग्री ॲड होतील या डायरेक्शनमधला अँगल. हा अँगल येणार आहे +310 डिग्री. हा मायनसमधला आहे आणि हा प्लसमधला आहे 310 डिग्री. क्वाड्रंट येत आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. हा टर्मिनल रे फोर्थ क्वाड्रंटला आहे म्हणजे हा 310 डिग्रीचा अँगल आपला फोर्थ क्वाड्रंटला येणार आहे बरोबर आहे. फोर्थ क्वाड्रंटला साईन कसा असतो म्हणजे इथे साईनची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, म्हणजे साईन कसा असतो इथे निगेटिव्ह असतो. या क्वाड्रंटला साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. इथे लिहिणार आपण 310 डिग्री लाईज इन क्वाड्रंट येणार आहे येथे फोर्थ क्वाड्रंट, इन फोर्थ क्वाड्रंट साइन व्हॅल्यू इज निगेटिव्ह असते. फोर्थ क्वाड्रंटला कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह म्हणजे साईन निगेटिव्ह असणार आहे. देअरफॉर म्हणजे साईनची व्हॅल्यू साईन 310 डिग्री ही व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळेल. या अँगलची साईन व्हॅल्यू घेतली आपण तर ती निगेटिव्ह मिळणार आहे. म्हणजेच काय देअरफॉर साईन 310 डिग्री हा निगेटिव्ह आहे म्हणजे लेस आहे 0पेक्षा बरोबर आहे. सपोज 2 नंबर. फ्रॉम 1 and 2 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. फ्रॉम 1 and 2 साइन -310 डिग्री इज पॉझिटिव्ह. हा अँगल निगेटिव्ह आहे परंतु याची साईन व्हॅल्यू कशी आहे पॉझिटिव्ह आहे कारण फोर्थ क्वाड्रंटला तो थिटा येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. शो दॅट ही व्हॅल्यू कशी आहे ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे 0ला. म्हणजे ही व्हॅल्यू एकतर 0 येऊ शकते किंवा म्हणजे इक्वल असल्यामुळे 0 येईल किंवा 0पेक्षा ग्रेटर पण असेल. ही व्हॅल्यू 0पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल. 0पेक्षा ग्रेटर आहे किंवा 0ला इक्वल आहे परंतु निगेटिव्ह नाही आहे बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू ही पॉझिटिव्हची यायला पाहिजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर म्हणजे थिटा हा कसा असेल रिअल नंबर. थिटा कोणताही रिअल नंबर घेतला आपण तरी पण ही व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह असेल 0पेक्षा ग्रेटर असेल किंवा 0ला इक्वल असेल. हे प्रूव्ह करू आपण.
काय दिलेलं आहे 1 मायनस 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर आहे. हे इक्वल टू 1 ऐवजी काय करू आपण, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. 1ला आपण असं लिहू शकतो, 1ला पुट करू आपण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. 1ची व्हॅल्यू आपण काय पुट केली, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, कारण ही व्हॅल्यू 1 आहे. 1 ऐवजी आपण हे पुट केलं मायनस 2 साईन थिटा कॉस थिटा ॲज इट इज. 1 ऐवजी असं का लिहिलं आपण, कारण याला आपल्याला कसं लिहिता येईल, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. असं का लिहिलं आपण, कारण इथे ए मायनस बी ब्रॅकेट होल स्क्वेअर हा फॉर्म्युला होईल, ए मायनस बी होल स्क्वेअर, बरोबर आहे. साईन थिटा म्हणजे ए आणि कॉस थिटा म्हणजे बी. म्हणजे आपण कसं लिहू शकतो याला, साईन थिटा मायनस कॉस थिटा याचा होल स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. त्याचं एक्सपेन्शन आहे हे, बरोबर आहे. साईन स्क्वेअर थिटा मायनस 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याप्रमाणे. आता या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय होतो, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. जरी ही सबट्रॅक्शन घेतली आपण, एकतर 0 येऊ शकते, दोघांच्या व्हॅल्यू सारखे आले तर 0 येईल, बरोबर आहे. परंतु इक्वल टू 0, दोघांची सबट्रॅक्शन घेतली आपण तर 0 येईल. 0चा स्क्वेअर जरी केला तर 0 येईल, म्हणजे इक्वल टू 0 चालेल आपल्याला, बरोबर आहे. आणि समजा ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू मायनस आली, मायनस ह्या दोघांची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर समजा -5 आले, तर -5चा पुन्हा स्क्वेअर केला आपण तरी व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, पॉझिटिव्ह मिळेल. -5चा स्क्वेअर केला आपण तो पण प्लसमध्ये येईल, कारण मायनसचा स्क्वेअर प्लस होतो. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये मायनस जरी व्हॅल्यू आली, स्क्वेअर असल्यामुळे ती व्हॅल्यू प्लसमध्ये मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आणि एकतर दोघांच्या व्हॅल्यू सारख्या असतील तर 0 मिळेल. म्हणजे आपण प्रूफ काय केलेलं आहे, एकतर ही व्हॅल्यू ग्रेटर असेल 0पेक्षा किंवा इक्वल असेल 0पेक्षा, बरोबर आहे. कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, जरी ब्रॅकेटमध्ये मायनस व्हॅल्यू असेल, स्क्वेअर घेतल्यावर प्लस होऊन जाईल, म्हणजे पॉझिटिव्ह मिळेल, म्हणजे ग्रेटर दॅन 0 मिळेल किंवा इक्वल टू 0 मिळेल. हे प्रूफ झालेलं आहे, बरोबर आहे. एका स्टेपमध्ये आन्सर आलेला आहे. येथे लिहिणार पुढे, फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर, ही कंडिशन, थिटा बिलॉंग्स टू रियल नंबर, हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ही व्हॅल्यू एकतर ग्रेटर असेल 2पेक्षा किंवा इक्वल टू 2 असेल, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. थिटाची व्हॅल्यू आपण कोणताही रिअल नंबर घेतला तर ही व्हॅल्यू एकतर 2ला इक्वल असेल किंवा 2पेक्षा ग्रेटर असेल, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच आहे, थोडी अरेंजमेंट करायची आहे. येथे आपल्याला दिलेलं काय आहे, टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा ही साईड घेतली आपण तर इक्वल आहे. आपण असं लिहू शकतो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉट म्हणजे काय 1/tan, म्हणजे 1 इथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर, बरोबर आहे. सपोज ही टर्म ए स्क्वेअर आहे, 1 आहे आणि अपॉन, म्हणजे आपण असं लिहू शकतो, हा स्क्वेअर कॅन्सल करून ब्रॅकेटला स्क्वेअर लिहू शकतो, 1चा स्क्वेअर 1 आणि टॅन थिटाला पण स्क्वेअर आहे असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म बी स्क्वेअर आहे सपोज, म्हणजे याप्रमाणे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, बरोबर आहे. तर आपण असं लिहू शकतो, याला वेगवेगळे स्क्वेअर आहेत तर ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आपण, जर येथे ए मायनस बी केला आपण, ए मायनस बी आणि होल स्क्वेअर, याप्रमाणे असं लिहिता येईल का, नाही लिहिता येत, कारण हे सेपरेट स्क्वेअर आहेत आणि येथे सबट्रॅक्शन करून आपण स्क्वेअर केलेला आहे ब्रॅकेटचा. यामध्ये आपल्याला +2ab ॲड करावे लागतात. हा एक फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. याप्रमाणे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर प्लसमध्ये आहे तर असं लिहायचं आहे आपल्याला. हा ए स्क्वेअर आहे आणि हा बी स्क्वेअर आहे. सपोज ही टर्म ए स्क्वेअर आणि ही टर्म बी स्क्वेअर, तर आपण काय लिहिणार, ए मायनस बी, ए म्हणजे इथे टॅन थिटा होईल, टॅन थिटा, मायनस बी म्हणजे इथे 1/tan थिटा होईल.
बरोबर आहे. याचा स्क्वेअर केला आपण आणि प्लस 2 टाइम्स ए म्हणजे टॅन थिटा. ए म्हणजे आपण टॅन थिटा घेऊ. ए म्हणजे टॅन थिटा आणि हा बी म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बरोबर आहे. प्लस बी म्हणजे ही टर्म 1 टॅन थिटा असं लिहिता येईल आपल्याला. त्या फॉर्म्युल्यानुसार अशी अरेंजमेंट केलेली आहे आपण. हे असंच राहू देऊ आपण. टॅन थिटा मायनस 1 टॅन थिटा याचा स्क्वेअर केला आपण आणि प्लस हे कॅन्सल होतील मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. बरोबर आहे. म्हणजे इथे काय राहील फक्त 2 राहतील. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे स्क्वेअर आहे, ब्रॅकेटला स्क्वेअर असेल तर ती व्हॅल्यू कशी असते पॉझिटिव्ह असते. बरोबर आहे. बरोबर आहे. 0 असेल ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, येथे कोणतेही टर्म असो येथे जर स्क्वेअर असेल तर याचा आन्सर एकतर 0 मिळेल किंवा प्लसमध्ये मिळेल. जरी ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन मायनसमध्ये येत असेल परंतु स्क्वेअर घेतला तर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे काय ही व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह आहे किंवा इक्वल आहे. म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे कशी आहे ग्रेटर आहे 0पेक्षा किंवा 0ला इक्वल येईल. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. आणि हे +2 म्हणजे ही व्हॅल्यू एकतर ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे 0ला आणि त्यामध्ये +2 करायचे आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो हे इक्वल टू और ग्रेटर 0 असतील आणि हे +2 म्हणजे आपण असं लिहू शकतो टोटल व्हॅल्यू कशी आहे इक्वल और ग्रेटर 2पेक्षा याप्रमाणे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. इथे कंडिशन पण लिहा फॉर ऑल थीटा बिलॉंग्स टू रियल नंबर. फक्त ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणून दाखवायचं आपल्याला, त्यासाठी ही अरेंजमेंट केलेली आहे. आणि इथे कॉटला टॅन केलेला आहे कारण इथे कॅन्सल होण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. तर यावरून आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा या व्हॅल्यू आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये काढायच्या आहेत. पहा साईनची व्हॅल्यू दिलेली आहे, कॉसची काढता येईल आपल्याला. साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू मिळाल्या की टॅनची पण काढता येईल आपल्याला. बरोबर आहे. पहा याचं सोल्युशन आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला माहिती आहे. साईनची व्हॅल्यू माहिती आहे. कॉसची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार वी नो कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 - साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. कोणत्या फॉर्म्युल्यावरून काढलेला आहे आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. यावरून कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल 1 - साइन स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल 1 - कॉस स्क्वेअर थिटा. पहा आता साईनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, पुट करू आपण. साइन थिटा म्हणजे हे आहे परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे या व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर घेणार. साइन थिटाची व्हॅल्यू पुट केली परंतु येथे साईनला स्क्वेअर आहे म्हणजे या व्हॅल्यूला आपण स्क्वेअर करणार. पहा इक्वल टू 1 दोघांनाही स्क्वेअर आहे. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आपण सेपरेट करू म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर याचाही स्क्वेअर आहे आणि अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचाही स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय होतो दोघांनाही स्क्वेअर आहे. बरोबर आहे. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. पहा येथे आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे अपॉनमध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इंटू एवढा ब्रॅकेट म्हणजे तेच येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे मायनस साईन -1 इंटू हा ब्रॅकेट त्याचं एक्सपेन्शन करू वाटल्यास आपण मायनस किंवा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर याचा स्क्वेअर आणि अपॉनमध्ये काय येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचाही स्क्वेअर. आपण काय केलेलं आहे फक्त येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर येथे स्क्वेअर आहे पुन्हा स्क्वेअर म्हणजे एक्सचा 4th पॉवर होईल
प्लस 2 टाईम्स ए बी म्हणजे 2 टाईम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होईल आणि प्लस बी स्क्वेअर येथे वायचा 4th पॉवर होईल. बरोबर आहे. या टर्मचा स्क्वेअर म्हणजे वायला 4th पॉवर होईल. हे मायनस पहा आता मायनस हा ब्रॅकेट सॉल्व करू. ए मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे एक्सचा 4th पॉवर मायनस 2 टाईम्स ए बी म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर येथे स्क्वेअर आहे म्हणजे वायला 4th पॉवर होईल. याप्रमाणे आता मायनसने पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होईल. बरोबर आहे. येथेच करू आपण, प्रत्येकाचा साईन चेंज करू आपण. आता हे मायनस होईल, हे मायनसचं प्लस होईल, हे प्लसचं मायनस होईल. एक स्टेप आपण डायरेक्ट केलेली आहे. हे एक्सपेन्शन घेतलेलं आहे आणि मायनसनं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे याप्रमाणे येत आहे. आणि आपण हे राहू देऊ असंच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण इथे काही कॅन्सल होत नाही, इथे कॅन्सल होईल. आता पहा हे प्लस आहेत, हे मायनस आहेत, कॅन्सल होतील. हे पण मायनस आहेत, हे प्लस आहेत, कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. पहा हे 2 टाईम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि हे पण 2 टाईम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहेत म्हणजे दोघांची ॲडिशन होईल. 2 टाईम्स 2 टाईम्स म्हणजे 4 टाईम्स होतील. 4 टाईम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन हे ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, पूर्ण कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. ही व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थिटाची आहे, कॉस स्क्वेअर थिटा. परंतु आपल्याला कॉस थिटा पाहिजे, कॉस स्क्वेअर पाहिजे का नाही. म्हणजे काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट. स्क्वेअर नको आहे आपल्याला म्हणजे कॉस थिटा. देअरफॉर कॉस थिटा म्हणजे काय होईल, याचं स्क्वेअर रूट घेऊ आपण. याचं स्क्वेअर रूट 4चं 2 होईल. बरोबर आहे. एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर म्हणजे एक्स आणि वाय होतील स्क्वेअर रूट अपॉन याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ब्रॅकेटचा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे फक्त ब्रॅकेट राहील. म्हणजे काय राहील एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. स्क्वेअर रूट आपण घेतलेला आहे. परंतु स्क्वेअर रूट कसे मिळतात, 2 मिळतात, प्लस किंवा मायनस. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस किंवा मायनस हे 2 मिळतील आपल्याला. आता कॉसची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. कॉसची ही व्हॅल्यू आहे, साईनची आपल्याला दिलेली आहे. साईन आणि कॉस व्हॅल्यू माहिती आहेत म्हणजे टॅनची काढता येईल. ही कॉसची आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. टेक्स्टबुकमध्ये प्लस मायनस दिलेलं नाही आहे परंतु हे ॲक्युरेट आहे कारण स्क्वेअर रूट प्लस मायनस मिळतात. आता वी नो टॅन थिटा म्हणजे काय, साईन अपॉन कॉस. साईन थिटा अपॉन कॉस थिटा. व्हॅल्यू पुट करू. साईन थिटाची व्हॅल्यू ही आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. त्याला डिवाईड करायचं आहे कॉस थिटा. व्हॅल्यू ही आलेली आहे प्लस ऑर मायनस 2xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत आणि येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत. जर येथे मल्टिप्लिकेशन केलं आपण तर हे वर जातील म्हणजे हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील. काय राहील, हे प्लस ऑर मायनस साईन, हे वर राहील एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि खाली राहील 2xy. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला टॅन थिटा. येथे स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही कारण आपण टॅन थिटाची व्हॅल्यू घेत आहोत, टॅन स्क्वेअरची घेत नाहीत. कॉसची व्हॅल्यू ही मिळेल आणि टॅनची व्हॅल्यू ही मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पहा येथे सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला √2 दिलेली आहे आणि ही कंडिशन आहे 3π/2 म्हणजे 270 डिग्री आणि 2π म्हणजे काय 360 डिग्री. म्हणजे थिटा कोठे आहे, 270पेक्षा ग्रेटर आहे आणि 360पेक्षा लेस आहे म्हणजे थिटा आपला 4th क्वाड्रंटला आहे. हे लक्षात राहू द्या. थिटा 4th क्वाड्रंटला आहे म्हणजे साईन कोणतं घ्यायचं त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे. तर इव्हॅल्युएट, तर ही व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू काय असणार आहे, पहा इक्वल टू हाऊ मेनी. ही व्हॅल्यू किती असेल, आपल्याला टॅनची व्हॅल्यू काढावी लागेल, कोसेकची आणि कॉटची दिलेली आहे सेकची.
पहा आपल्याला हे फॉर्म्युले माहिती आहेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. पहा सेकची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. या फॉर्म्युल्यावरून टॅनची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. टॅनची व्हॅल्यू काढता येईल. टॅनची व्हॅल्यू काढली की 1/tan केलं आपण तर हे काय मिळेल, कॉट मिळेल. बरोबर आहे. म्हणजे कॉटची पण व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. नंतर कोसेक पाहिजे आपल्याला. कोसेकसाठी पहा सेकवरून आपण टॅन काढणार, टॅनवरून कॉट मिळेल आणि कॉटवरून हा फॉर्म्युला वापरून आपल्याला कोसेक मिळेल. पहा हे फॉर्म्युले अप्लाय करून आपण एक एक व्हॅल्यू काढणार आहोत. पहा याचं सोल्युशन. सेक थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे √2 गिवन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो टॅन स्क्वेअर थीटा. त्या फॉर्म्युल्यानुसार काय होईल, टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे सेक स्क्वेअर थीटा -1. सेकची व्हॅल्यू दिलेली आहे √2 आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. सेकची व्हॅल्यू √2 परंतु स्क्वेअर आहे -1 ॲज इट इज. पहा स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर आहे म्हणजे कॅन्सल होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त व्हॅल्यू 2 मिळेल. हे -1. ही व्हॅल्यू कशाची आहे, टॅन स्क्वेअर थीटा. परंतु येथे आपल्याला स्क्वेअर नाही पाहिजे. व्हॅल्यू पुट करण्यासाठी फक्त टॅन थीटा पाहिजे, म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर टॅन थीटा म्हणजे प्लस और -1. स्क्वेअर रूट 2 मिळतील, परंतु प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं ही कंडिशन आहे. अँगल कुठे आहे, थीटा आहे. 270 म्हणजे 3π/2. बरोबर आहे. आणि 2π यांच्या बिटवीन थीटा आहे. बरोबर आहे. थीटा लाईज बिटवीन, या दोघांमध्ये थीटा आहे. म्हणजे या क्वाड्रंटला थीटा आहे आपला. अँगल या क्वाड्रंटला आहे. टॅन पाहिजे. येथे ऑल पॉझिटिव्ह, येथे साईन पॉझिटिव्ह आणि कोसेक पॉझिटिव्ह. ॲड शुगर 2. येथे टॅन पॉझिटिव्ह आणि कॉट पॉझिटिव्ह. येथे कॉस पॉझिटिव्ह असतो आणि येथे सेक पॉझिटिव्ह असतो. टॅन येथे कसा असतो, निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. म्हणजे आपण टॅनची व्हॅल्यू काय घेणार, -1. बट ही कंडिशन लिहू. 3π/2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2π. देअरफॉर टॅन थीटा ही व्हॅल्यू किती घेणार आपण, मायनसमध्ये घेणार, -1. पहा टॅनची व्हॅल्यू काढली आपण, एक व्हॅल्यू मिळाली. बरोबर आहे. टॅनवरून कॉट काढता येईल, रेसिप्रोकल. नाऊ कॉट थीटा म्हणजे काय, 1/tan थीटा. बरोबर आहे. म्हणजे 1/tan थीटाची व्हॅल्यू -1. 1/-1 म्हणजे काय होईल, -1च होईल. म्हणजे कॉट थीटा ही पण व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. ही कंडिशन याच्यामुळे दिलेली आहे आपल्याला की व्हॅल्यू मायनस घ्यायची आहे. पहा कॉटची पण व्हॅल्यू काढली आपण. आता कोसेकची काढता येईल. फॉर्म्युला वी नो कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला. बरोबर आहे. 1 प्लस कॉटची व्हॅल्यू किती आहे, -1. कॉटची व्हॅल्यू -1, परंतु त्याचाही स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे हे 1 होतील, हे प्लस -1चा स्क्वेअर +1 म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल, 2 मिळेल आपल्याला. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 2. आपल्याला फक्त कोसेक पाहिजे. कोसेक स्क्वेअर थीटा आहे, आपल्याला कोसेक पाहिजे. बरोबर आहे. फक्त कोसेक पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. कोसेक थीटा स्क्वेअर रूट घेतलं, 2चं स्क्वेअर रूट √2 होतील आणि प्लस और -2 घ्यायचे आहेत. बट थीटा लाईज इन 4th क्वाड्रंट, किंवा ती कंडिशन लिहा. बट 3π/2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2π. म्हणजे आपण कोणती व्हॅल्यू घेणार, निगेटिव्ह. देअरफॉर कोसेक थीटा इक्वल टू -√2. आपण टॅन, कॉट आणि कोसेक तीनही व्हॅल्यू काढलेले आहेत. ह्या व्हॅल्यू इथे पुट करू आपण.
आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे 1 प्लस टॅन थिटा प्लस कोसेक थिटा अपॉन 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा. आता व्हॅल्यू पुट करू. 1 ॲज इट इज प्लस टॅनची व्हॅल्यू काय आहे -1 हे प्लस कोसेकची व्हॅल्यू -√2. फक्त आपण व्हॅल्यू पुट केल्या. 1 प्लस कॉटची व्हॅल्यू -1 आणि हे मायनस कोसेकची व्हॅल्यू -√2. बरोबर आहे. हे सॉल्व करू. इक्वल टू हे 1 प्लस मायनस -1 प्लस मायनस -√2 होतील अपॉन 1 प्लस मायनस -1 मायनस मायनस प्लस √2 होतील. बरोबर आहे. पहा +1 -1 कॅन्सल +1 -1 कॅन्सल म्हणजे काय राहत आहे -√2 अपॉन √2 -√2 अपॉन √2 -√2 अपॉन √2 हे पण कॅन्सल होतील. √2 आणि √2 म्हणजे काय राहील -1 -1 अपॉन 1 होईल म्हणजे -1. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला -1 इक्वल टू -1. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.